विषय शिक्षकांना विषयी अनेक गोष्टी सांगायला मला उत्सुकता जरी असली तरी मनात निराशा आहे, कारण आज निरोप आहे. निरोप आहे शिक्षकांचा, ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे मुख्याध्यापकांचा, ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे शाळेचा, इमारतीचा, ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातले सोनेरी क्षण दिले. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सर्वप्रथम आमचे क्लास टीचर टी.वाय. देशमुख सर हे आम्हाला नेहमी समजून घेत. यांच्या तासिकेत आम्हाला बोर होऊ नये म्हणून ते अधूनमधून कॉमेडी करायचे. तसेच गप्पा गोष्टी केल्यामुळे खाल्लेला काढूसरांचा मार व आणखी जेवण घेऊन खाल्लेले बोलले पण क्लास सोडून पैकार मारले. हे जरी कॉमेडी असले तरी आमच्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे. आमचे बहीण भाऊ नेहमी आम्हाला सांगत असत की तायडे सर खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणून तायडे सर वर्गात येणार आहे म्हणताच आम्हाला वाटणारी भीती व सरांच्या म्हणून नळी कुंकली सोडणारे इकडून तिकडे गेले पाहिजे. एवढा कशी थोडा बांधावा नाही पण प्रत्येक सरांच्या तासिकेत बडबड करणारे आम्ही तायडे सरांच्या तासिकेत गप्प होऊन जायचो. न घाबरणारा आमचा वर्ग फक्त तायडे सरांना मात्र खूप घाबरायचा. नेहमी आम्हाला समजून घेणाऱ्या व वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या, चूक झाल्यावर रागवणाऱ्या व योग्य मार्ग दाखवणाऱ्या मराठी टीचर या आम्हाला नेहमी काय चांगले काय वाईट हे अगदी उदाहरणासकट स्पष्ट करून जातो. व आमच्या प्रिय सर्वांच्या आवडता म्हणजे स्वागत टीचर या नेहमी आमच्यासोबत फ्रेंडली वाटत. आम्ही सातवीत असताना त्या शाळेमध्ये आलो व त्यांनी आपल्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घ्यायला सुरुवात केली. त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्हाला सहभाग घ्यायला लागला. आम्ही नाही म्हटलं की त्या आमच्यावर चिडत अबोला करत, पण मात्र त्यांना खुश करण्यासाठी त्या ज्या आम्हाला सांगायचं ते आम्ही करायचो. त्या नेहमी आम्हाला समजून घेत. आमच्या कित्येक चुका त्यांनी पदरात घेतल्या व वेळोवेळी मार्गदर्शन केले. चूक झाल्यावर खूप रागवायच्या. आम्ही सॉरी म्हटल्या की लगेच आम्हाला माफ करायच्या. परत आमच्याशी फ्रेंडली वागायच्या. आज आम्ही इथे उभे आहोत त्यांच्यामुळे, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला स्टेज डेअरी आली. त्या आल्यामुळे खरोखर आपल्या शाळेमध्ये तसेच सकाळ शिफ्टमध्ये असलेले जंजाळ सर, पंकज देशमुख सर, नेमाळ टीचर यांनी सुद्धा आम्हाला खूप मोटिवेट केले. सातवीत कराळे टीचर या आम्हाला क्लास टीचर होत्या. त्या आम्हाला सायन्स हा विषय सुद्धा शिकवत. त्या शिकवत असताना होणारी मज्जा मस्ती व त्यांनी आमच्या क्लासमधल्या मुलांना दिलेले मुलींचे नाव ते आमच्या नेहमी लक्षात राहते. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय मनोज देशमुख सर यांनीही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. काय चांगले काय वाईट यातील फरक सांगितला, त्याबद्दल तुमचे खरंच सर खूप धन्यवाद. कधी वेळ प्रसंग तुम्ही आम्हाला कडक शब्दात रागवलात, पण त्या मागचा खरा उद्देश आम्हाला आदर्श घडवण्याचा होता. आम्ही या सर्वांबद्दल बोललो, पण आम्ही मात्र आमचा वर्ग याच्याबद्दल बोललोच नाही. आमची मैत्री म्हणजे फक्त गप्पा नव्हे. आमची मैत्री म्हणजे फक्त टाइमपास नव्हे. आमची मैत्री म्हणजे तर बरंच काही आठवणीत साठवलेलं. आणि आमचा वर्ग तर खूपच वेगळा होता. एकमेकांसोबत भांडायचो, एकमेकांना वाटेल ते बोलायचो, पण एकमेकांची साथ कधीच न सोडणारा असा आमचा वर्ग होता. आमचा वर्ग सर्वांच्या दृष्टीमध्ये खूप बळकट व मस्ती करणारा वर्ग होता. पण आम्ही होतो पण तसेच. आम्ही मधल्या बेलची वाट बघायचो किंवा पीटीची तासिका सरांकडून भाडून घ्यायचो आणि करायचो काय, एक तर लगोऱ्या खेळायचो किंवा पकडापकडी. ते पण मुलं मुली एकत्र. आम्ही मुलं मुली एकत्र खेळायचो म्हणून शिक्षकांचे खूप बोलणे पण खाल्ले व मार पण आम्ही शेवटपर्यंत सुधारलो नाही. आम्हाला वाटायचं आपले आता या शाळेमध्ये थोडेसे दिवस राहिले आहेत, त्यानंतर आम्ही तर एकमेकांना भेटणार पण नाही. म्हणून मार खाऊन सुद्धा आम्ही एकत्र खेळायचो आणि इतकं खेळलो की आम्ही मैदान गाजवलं. सर्वांच्या आठवणीत राहील असा आमचा ग्रुप होता. आज जरी आमची साथ सुटत असली तरी आमचा क्लास नेहमी आमच्या लक्षात राहील. धन्यवाद.